आरोग्यासाठी फायदेशीर 9 कच्च्या भाज्या. आपल्या आहारात शिजवलेले अन्न भरपूर प्रमाणात असते, परंतु काही भाज्या अशा आहेत ज्या कच्च्याच खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात. या कच्च्या भाज्यांमध्ये अनेक पोषक आणि बायोॲक्टिव्ह फायटोकेमिकल्स असतात. या भाज्या कच्च्या खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येतं. आज आपण शरीराला फायदेशीर अशा कच्च्या भाज्या पाहणार आहोत. नंबर 1, टोमॅटो. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी, फायबर आणि कॅल्शियम यासारख्या पोषक तत्वाचा समावेश असतो. भाजीची चव बदलणारा टोमॅटो सॅलडमध्येही कच्चा खाल्ला जातो. अँटीऑक्सिडंट गुणधर्माने समृद्ध असलेले टोमॅटो मधुमेह यासारख्या अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही निरोगी राहण्यासाठी या कच्च्या भाज्या खाण्यास सुरुवात करा. हृदयरोग, यकृत रोग यासह अनेक रोगांपासून हे संरक्षण करतात. नंबर 2, गाजर. कच्च्या गाजरांमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. तुम्हाला माहीत आहे की गाजर शिजवून खाण्यापेक्षा कच्चे खाणे जास्तच फायदेशीर आहे. कच्च्या गाजरात असलेले अँटीऑक्सिडंट डोळे, त्वचा, पोटाशी संबंधित समस्यांवर कच्चे गाजर खाणे खूपच फायदेशीर ठरतात. नंबर 3, बीट. ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे अशा लोकांनी आपल्या आहारात बीटचा समावेश नक्कीच करावा. हे खाल्ल्याने हिमोग्लोबिन तर वाढतेच, शिवाय रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. तुम्ही सॅलडमध्ये, सँडविचमध्ये बीट तुम्ही कच्चेसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचा ज्यूस देखील घेऊ शकता. बीट हे हृदयरोग, यकृत, मधुमेह, बद्धकोष्ठता यासारख्या अनेक आजारांपासून संरक्षण करते. नंबर 4, काकडी. काकडीच्या अतिसेवनामुळे भूक कमी लागते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण रोखले जाते. तसेच वजन कमी करण्यासाठी काकडी हा एक उत्तम पर्याय आहे. काकडीमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील पोषक तत्वे वाढवण्यास आणि कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. तसेच काकडीत जास्त प्रमाणात असलेले फायबर आणि पाणी आपल्या शरीराला नियमितपणे मलविसर्जन करण्यास मदत करू शकते. डिहायड्रेशन हा देखील बद्धकोष्ठतेचा एक प्रमुख घटक आहे. काकडी शरीराला हायड्रेट ठेवून बद्धकोष्ठतेपासून वाचवते. त्यामुळे आपल्याला दररोजच्या आहारात नियमितपणे काकडीचे सेवन आवश्यक केलेच पाहिजे. नंबर 5, कच्चा कांदा. कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तातील गुठळ्या मोडणे, स्ट्रोक, हृदयरोगाचा धोका कमी होणे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे इत्यादी गोष्टीसाठी कच्चा कांदा खूपच फायदेशीर आहे. शिजवलेल्या कांद्यापेक्षा कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो. नियमितपणे कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. तर यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी यासारख्या अनेक गुणधर्म असतात, जे शरीराला निरोगी ठेवण्यास आणि इम्युनिटी वाढवण्यास हे मदत करतात. तसेच कांद्यामध्ये अँटी ॲलर्जिक आणि अँटीऑक्सिडंट यासारखे गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत, जे शरीराच्या अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यास खूप मदत करतात. यामुळे दररोजच्या आहारात कच्चा कांद्याचा वापर आवश्यक केलाच पाहिजे. नंबर 6, मुळा. मुळा हे कंदमूळ असल्यामुळे मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मुळा हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खाणे देखील फायदेशीर ठरतो. मुळा खाल्ल्याने तुमच्या पचनक्रियेस देखील मदत होते. तुम्हाला जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर मुळा खाणे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्व असते. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत होते. तसेच क जीवनसत्वामुळे त्वचा निरोगी राहण्यास देखील मदत होते. मुळ्यामध्ये लाल रक्तपेशी वाढवण्यास देखील मदत होते आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास मुळा खूपच फायदेशीर ठरतो. त्यामुळे मुळ्याचे सेवन आवश्यक करावे. नंबर 7, तोंडली. तोंडलीचा आकार जेवढा छोटा आहे तेवढीच तोंडलीची भाजी चवीला खूपच चविष्ट असते. तोंडली अनेक आजारावर फायदेशीर आहे. तोंडलीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे ते आपली पचनक्रिया सुधारते. त्यामुळे तोंडली आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. तसेच तोंडलीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, B1, B2, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक घटक आहेत. रोज तोंडली खाल्ल्याने ॲसिडिटीची समस्या देखील दूर होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तोंडली अत्यंत महत्त्वाची भूमिका मानली जाते. तोंडली नियमितपणे खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण येण्यास मदत होते. तसेच उच्च रक्तदाब असलेल्यांनी त्यांच्या आहारात तोंडलीचा समावेश नियमितपणे केलाच पाहिजे. यामध्ये चरबी अजिबात नसते आणि सोडियमचे प्रमाण देखील खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे नियमितपणे तोंडली खाल्ल्याने उच्च रक्तदाब हा पूर्णपणे नियंत्रित होतो. नंबर 8, मटार. भरपूर फायबर असलेले असे हे मटार खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते आणि भूक कमी होते. हे खाल्ल्यानंतर तुम्ही जास्त खाणे टाळता आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते. फायबर आणि मुबलक प्रमाणात असलेल्या हिरवे वाटाणा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हिरवे मटार खाणे खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेमध्ये झपाट्याने वाढ होत नाही.
तसेच मटारमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने देखील असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या भाजीमुळे शरीराला भरपूर पोषणही मिळते, जे शरीराला जळजळ आणि मुक्त रेडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करते. हिरव्या मटारमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, जे शरीरात कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देतात आणि त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करतात. कोलेजन त्वचेला झिजण्यापासून प्रतिबंधित करते आणि मऊ बनवते. हिरव्या मटारमध्ये नियासिन भरपूर प्रमाणात असते, खराब कोलेस्ट्रॉलचे उत्पादन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे शरीरात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे हिरव्या मटारचे सेवन कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकते. मटार खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते. त्यामुळे नियमितपणे आहारात हिरव्या मटारचा समावेश नक्कीच करावा. नंबर 9. लसूण. सकाळी कच्चा लसूण खाणे शरीराच्या लिपिड प्रोफाईलसाठी खूपच फायदेशीर ठरू शकते. सकाळी कच्चा लसूण खाल्ल्याने रक्त पातळ व्हायला मदत होते. उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा फायदा खूप होतो. दररोज सकाळी कच्चा लसूण खाणे ही नैसर्गिक एनर्जी बूस्टरचं काम करते. अंकुर आलेल्या लसणामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसंच याचं सेवन नियमितपणे केल्यामुळे आपलं शरीर अनेक रोगांशी लढण्यासाठी सुसज्ज होतं. जर तुम्ही दररोज सकाळी उठून रिकाम्या पोटी लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्या तर तुमचे वजन लवकरच कमी होण्यास मदत होते. यामध्ये काही संयुगे आढळतात, जे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत करतात. त्यामुळे दररोजच्या आहारात कच्चा लसूण खाणेसुद्धा खूपच फायदेशीर ठरणार आहे. तर तुम्हाला माझ्या आजची महत्त्वपूर्ण आरोग्याविषयी माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी, माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जरूर शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.